तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आज आर-बी-आयची मॉनिटरिंग पॉलिसी होती. तर मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे, जेणेकरून मार्केटचा नेक्स्ट व्ह्यू, मार्केटमध्ये नेक्स्ट काय होऊ शकतं त्याचा बऱ्यापैकी अंदाज आपल्याला ह्यामध्ये घेता येतो. तर बघूया आर-बी-आय पॉलिसीमध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या होत्या, त्याचा कशा प्रमाणामध्ये परिणाम झाला, मार्केटमध्ये जे लास्टला जे पॉलिसीमध्ये एक अपसाईडला स्पाईक पण बघायला भेटली, नंतर एक शार्पली फॉल आपल्याला बघायला भेटला. तर हे सगळ्याच्या मागचं काय कारणं होती? तर जनरली ज्यावेळी पण आर-बी-आयची पॉलिसी, मॉनिटरिंग पॉलिसी येते, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. तर पहिलं तर आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसी जी असते, ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग तुम्हाला बघायचं असते की त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट काय करतात. ओके, तर इंटरेस्ट रेट काय करतात, तर हा झाला कॉमन व्ह्यू. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की इंटरेस्ट रेट त्याच्यामध्ये एकतर नो चेंज होईल, चेंज होईल किंवा फोरकास्टिंग काय करतील त्या गोष्टी. सेकंड त्याच्यामध्ये असतो आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसीचा स्टान्स. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारात इंटरेस्ट रेट सपोज त्यांनी नो चेंज केला आहे तर का केला आहे, किंवा चेंज केला आहे तर येणाऱ्या डेमध्ये परत त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहेत काय, तर त्याचा एक स्टान्सवरून आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये कोणते चेंजेस येणार आहेत का नाही येणार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बोलतो की आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये त्यांचा स्टान्स कोणता आहे. त्यानंतर असतं की आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये कोणती गोष्टीवरती फोकस द्यायचा असतो की आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये ते जी-डी-पीबद्दल काय त्यांचा व्ह्यू आहे, त्यांचं फोरकास्टिंग काय आहे, जी-डी-पी कशाप्रकारे त्याच्यामध्ये ग्रो होणार आहे. बिकॉज जी-डी-पीमध्ये आपलं पूर्ण इंडियाचा ग्रो जर का झाला तर ओव्हरऑल आपलं स्टॉक मार्केट पण ग्रो त्याच्यासोबत होत असतं. जी-डी-पी आणि इंडियन मार्केट हे ऑलमोस्ट सिमिलर बिहेव करतात. ओके, जर का जी-डी-पी फॉल यायला लागला तर इंडियन मार्केटमध्ये पण आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. तर हे झालं जी-डी-पीबद्दल फोरकास्टिंग त्यांचं काय आहे, तर ते पण त्याच्यामध्ये बघू शकतो आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये येते इन्फ्लेशनबद्दल त्यांना काय वाटतं आहे, त्यांचं मत काय आहे, तर त्या गोष्टी पण त्याच्यामध्ये क्लिअर होतात. आणि त्यानंतर लास्टला त्याचा ओव्हरव्ह्यू काय आहे की त्यांनी ते जे स्पीच केलं त्याच्यामध्ये लास्टला अशी कोणती गोष्ट बोलली त्याचा की निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवरती झाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये बघणार. तर लर्निंग व्हिडिओ असणार आहे. डेफिनेटली तुम्हाला काही ना काही गोष्टी नवीन शिकायला भेटेल. जर का कुठं पण व्हिडिओ आवडला तर नोट डाऊन करून घ्या. त्या गोष्टी नेक्स्ट आर-बी-आय पॉलिसीमध्ये तुम्ही जर का ह्या गोष्टी फॉलो केल्या देन तुम्हाला चांगल्या प्रकारे हेल्प होऊ शकते. तर आता आपण स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर आपण बघू याच्यामध्ये की याच्यामध्ये फर्स्ट थिंग कोणकोणती आहे. तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये येऊ की याच्यामध्ये मॉनिटरिंग पॉलिसीचा स्टान्स कोणता आहे. जसं की मी मगाशी बोललो की इंटरेस्ट रेट कट तर झाला, 25 बेसिस पॉईंटचा त्यांनी काय केला, इंटरेस्ट रेट कट केला. ओके, तर ऑलमोस्ट 5 वर्षानंतरनं इन्फ्लेशनमध्ये इंटरेस्ट रेट चेंज बघायला भेटला. तर सगळ्यांना ही गोष्ट चांगली वाटली, मार्केटसाठी तर चांगली असते. आणि ह्याचमुळं बऱ्यापैकी लोकांनी त्याच्यामध्ये काय केले होते, लाँग साईडला प्लॅन केला. आणि लास्टला जो इम्पॅक्ट झाला तो निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. त्याच्या मागची कारणं आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पहिल्यांदा तर त्यामध्ये काय होतं की मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या जे स्टान्स आहेत, त्याच्यामध्ये मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये अकोमोडेटिव्ह नावाचा एक स्टान्स असतो, जे की हे काय सांगते की जर का त्यांनी म्हणले असते की मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये आपण अकोमोडेटिव्ह नावाचा स्टान्स आपण प्रेफर करतो आहे, तर ह्याचा मिनिंग असा असतो की येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या इयरमध्ये त्यांनी परत एकदा रेट कटबद्दल विचार करतील. ओके, तर हे त्याच्यामध्ये असते. जर का अकोमोडेटिव्ह नावाचा स्टान्स जर का त्यांनी केल्या असता सिलेक्ट, तर बाय डिफॉल्ट ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ बघायला भेटली असती, एक चांगली बूम आपल्याला बघायला भेटली असते. बँक निफ्टी बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला चांगली बूस्ट बघायला मिळाली असते. बट असं झालं नाही आहे. त्यांचा जो स्टान्स झाला ह्या टायमिंगला, तर तो स्टान्स त्यांनी घेतला न्यूट्रलवरती. ओके, तर आता न्यूट्रल काय असतं ते पण एक्सप्लेन करतो याच्यामध्ये की न्यूट्रल केल्यामुळं ह्याच्यामध्ये काय झालं, आर-बी-आय गव्हर्नर रेट सेटिंग प्लॅनल टू कंटिन्यू विथ न्यूट्रल मॉनिटरिंग पॉलिसी स्टान्स. म्हणजे त्यांनी काय केलं की न्यूट्रल केल्या गोष्टी. तर न्यूट्रल करण्यामागचं त्यांचं कारण काय होतं की न्यूट्रल म्हणजे काय की त्यांना असं वाटतं मे बी की याच्यामध्ये गरज जर का पडली, ओके, असं नाही की लगेच उद्या म्हणजे येणार डेजमध्ये करतील असं नाही, गरज जर का पडली तर मे बी रेट कट त्यांनी काय करतील, पहिला तर रेट कट केले ते पेबरी काढून पण घेतील. म्हणजे 25 बेसिस पॉईंटचा रेट कट केला होता, इंटरेस्ट रेट कट केले, ते त्यांना ॲडजस्ट करायचे त्याच्यामध्ये येऊ शकते न्यूट्रलमध्ये. त्यामुळे त्यांनी न्यूट्रल स्टान्स केला आहे. आता रेट कट नेक्स्ट टाईमला करायचं राहिलं बाजूला, ते रेट कटवरती परत त्याच्यामध्ये रिव्हर्स त्याच्यामध्ये करू शकतो. तर ते वालं न्यूट्रल झालं. तर न्यूट्रल केल्यामुळे थोडंसं मार्केटला ते पसंत नाही आलं आणि त्याच्या मागं वेगवेगळी कारणं पण होती. त्यानंतर त्यांनी सेकंड त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे जी-डी-पीबद्दल. तर जी-डी-पी म्हणजे काय असतं की जसं प्रमाणात आपली जी-डी-पी वाढत जाईल तसंच आपलं जे मार्केट आहे, इंडियन मार्केट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ बघायला भेटणार. जर का जी-डी-पी जर का आपला कमी यायला लागला तर बाय डिफॉल्ट ते मार्केट प्राइजिंग करणार आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये डिग्रोथ बघायला
मिळू शकते. तर RBI गव्हर्नरने काय सांगितले, फोरकास्टिंग काय केले, की त्यांचं असं म्हणणं आहे की जो वीक रुपी व्हायला लागला, म्हणजे आपला जो रुपया कमी व्हायला लागला, तर त्याच्यामुळं त्यांना थोडंसं याच्यामध्ये फोरकास्टिंग जे आहे ते थोडंसं कमी प्रमाणात वाटत आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं काय झालं फोरकास्टिंग, तर RBI लेटेस्ट क्वार्टर म्हणजे येणाऱ्या फायनान्शियल इयर 26पर्यंत त्यांना काय वाटतं, तर पहिल्यांदा तर त्यांचं म्हणणं असं होतं अर्लियर फोरकास्टिंग की Q1मध्ये 6.9चा GDP बघायला मिळू शकतो, बट त्यांनी आता करंट जे चेंज केला तो केला 6.7वरती, म्हणजे ह्याच्यामध्ये पण 0.2 बेसिस म्हणजे 0.2%मध्ये त्यांनी काय केला, डिक्रीज केला, म्हणजे कमी केला. ओके, सेकंड काय केलं, Q2मध्ये पण त्यांनी काय केलं 7.3वरनं 7वरती आले. म्हणजेच काय की RBIला असं वाटत चाललं आहे की मे बी येणाऱ्या क्वार्टरमध्ये त्यांचा GDP थोडासा, म्हणजे आपला इंडियाचा GDP थोडासा कमी होऊ शकतो, डिग्रोथ होऊ शकतो. ह्याला कारण काय यायला लागलं, तर रुपी कमी झाला. ओके, रुपी डिप्रिशिएट झाला, त्यामुळे GDP कमी होऊ शकतो. तर त्याच्यामुळं मार्केटला ती गोष्ट पसंत नाही आली आणि त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला फॉल आपल्याला बघायला मिळाला होता. ओके, आणि त्यानंतर Q3 Q4 तर त्यांनी अनाऊन्समेंटच केलं नाही आहे. तर हे जरा सेकंड पॅरामीटर ज्यामध्ये एक निगेटिव्ह कॉमेंट्री आली, GDPबद्दल थोडंसं फिकनेस वाटतं, GDP फोरकास्टिंग कमी वाटतं, त्याच्यामुळं ती गोष्ट आपल्या मार्केटला पसंत नाही आली आणि तिथून आपल्याला फॉल बघायला भेटला होता. त्यानंतर लास्टला जे स्टेटमेंट त्याच्यामुळे मार्केटमध्ये थोडासा जास्त मेजर म्हणजे प्रॉब्लेम आला, तो म्हणजे की हायलाईट त्यांचं काय होतं की इन्फ्लेशन, तर त्यांच्याबद्दल मत आहे की इन्फ्लेशन त्यांचं 4.2पर्यंत राहील. त्यानंतर याच्यामध्ये फूड इन्फ्लेशन कमी होईल, बाकीच्या गोष्टी चांगल्या बोलल्या, बट जे ग्लोबल सेंटिमेंट जिथं की प्रॉब्लेम व्हायला लागला. आता सगळ्यांना माहिती आहे की US काय चाललं आहे. ओके, तर जे पण ट्रम्प बाबा आहेत, तर ते प्रत्येक देशावरती काही ना काहीतरी टॅरिफ वॉर चालू झाला आहे. म्हणजे कॅनडा असेल, त्यानंतर मेक्सिको असेल, चीन असेल, तर त्यांना टॅरिफ लावायचं, ते ह्यांना लावणार, हे त्यांना लावणार, हे चालू झालं आहे. त्यानंतर परत आता रिसेंटमध्ये गाझा आणि काहीतरी गाझावरतीवर पण त्याचं काहीतरी चालू झालं की ते काबीज करणार, हे करणार, म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये थोडासा प्रॉब्लेम यायला लागला. तर हे जे ग्लोबल रिस्क आहे, बाहेरच्या देशामध्ये जे ग्लोबल रिस्क यायला लागल्या, जिओ पॉलिटिकल, ट्रेड पॉलिसी आणि फायनान्शियल व्होलॅटिलिटी, तर ह्याच्यामुळे ह्या सगळ्यांच्या गोष्टीमुळं त्यांनी तो जो स्टॅन्स आहे मे बी न्यूट्रल ठेवला असेल आणि त्याच्यामुळे त्यांना थोडीशी त्याच्यामध्ये रिस्क वाटते आणि हेच त्याच्यामध्ये कारण झालं आणि त्याच्यामध्ये एक न्यूज आणि मार्केट आपला पूर्ण फॉल यायला आला. ओके, तर आजच्या मार्केटमध्ये जे की मार्केट RBIने जे पण डिसिजन घेतले 4 ते 5, तर हे मेन की हायलाईट्स होते ज्याच्यामुळं आपलं जे मार्केट आहे ते लास्टला फॉल झालं होतं. जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर डेफिनेटली लाईक्स करायला विसरू नका आणि कमेंट करू शकता जर का व्हिडिओ आवडला असेल तर. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.